नमस्कार. आपण श्रवण करीत आहोत परमपूज्य स्वामी वरदानंद भारती अर्थात पूर्वाश्रमीचे प्राचार्य श्री अनंत दामोदर आठवले लिखित हिंदू धर्म समजून घ्या. आजही लाईफ आफ्टर डेथ या नावाने काही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. आपल्या हिंदू धर्माने पुनर्जन्म मान्य तरी केला आहे, पण पुनर्जन्म न मानणाऱ्या इंग्रज माणसाने ती पुस्तके लिहिली आहेत. आणखी एक आश्चर्य सांगतो. गौतम बुद्ध आत्मा मानित नाही, पण पुनर्जन्म मानतो. यात सुसंगती कशी ते कळत नाही. पण बुद्धाने ते मानले आहे असे विसंगत तत्वज्ञान प्रचारूनही संसाराविषयी नैराश्य पसरविले म्हणून शंकराचार्यांना शिव्या दिल्या जातात. उलट सब्बम शून्यम सब्बम दुःखम म्हणून बुद्धानेच संसाराविषयी नैराश्य पसरविले आहे. बुद्धाने 10-11 वर्षाच्या कोवळ्या मुलामुलींना संन्यास दिला. त्यामुळे जो अनर्थ ओढावला त्याकरिता कोणी बुद्धाला ब्र म्हणत नाही, कारण विशिष्ट मतांचा एक गट नाराज होईल. शंकराचार्यांना शिव्या दिल्या तरी चालतात, कारण त्याविरुद्ध कुणी गदारोळ करीत नाही. हे सगळे एवढ्यासाठी सांगितले की आत्मा न मानणारा हा बुद्धही पुनर्जन्म मात्र मानतो. जैन आत्मा मानतात, पुनर्जन्म मानतात, पण ईश्वर मानित नाहीत. ईश्वर न मानणाऱ्या जैन बुद्ध धर्मीयांनी मात्र बुद्ध आणि महावीरालाच ईश्वर मानून त्यांच्यावर सूड उगवला आहे. बुद्ध आणि महावीराचे पुतळे आहेत आणि इतकी पूजा अर्चा होते जितकी आपण विष्णू गणपतीची करू. महावीराच्या मागे 24 तीर्थकर आहेत, ते निराळेच. माझ्या कल्पनेप्रमाणे सामुदायिक पूजा हे प्रकरण जैन बौद्धांपासूनच आले असावे. आपल्याकडे देवघर होते, पण ते व्यक्तिपुरते असे. सामुदायिक पूजा वगैरे काही नव्हते. वास्तविक पाहता आपल्याकडे सामाजिक असे काही नव्हतेच, कारण समाज ही वस्तू अस्तित्वातच नाही, ती एक संकल्पना आहे. अनेक व्यक्ती मिळून समाज बनतो. व्यक्ती जर चांगली असेल तर समाज चांगला होतो. व्यक्ती वाईट आहे आणि समाज चांगला आहे असे कधी संभवत नाही, कारण व्यक्ती ही समाजाचा घटक आहे. एक वेळ व्यक्ती चांगली आहे पण समाज चांगला नाही असे होऊ शकते. व्यक्ती जितक्या कसोटीला चांगली असावयास पाहिजे तितक्या कसोटीला चांगली नाही. म्हणून मॉब मेंटॅलिटी पर्सनल मेंटॅलिटीपेक्षा वेगळी होते. असो, कारण मॉब मेंटॅलिटी ही स्वतंत्र गोष्ट आहे असे मानसशास्त्र मानतात. तो विषय स्वतंत्र आहे. त्यामुळे आपल्याकडे पूर्वी सामुदायिक असे फारसे काही नव्हते. यज्ञयागाच्या स्वरूपात थोडे होते. दिंड्या पालख्या ह्या स्वरूपातही थोडेसे पाहावयास मिळते, पण तो विषयही स्वतंत्र आहे. पुनर्जन्माची कल्पना चार्वाक सोडून इतर सर्व पंथोपपंथ मानतात. इंग्रजही मानतात. मुसलमानसुद्धा मानित असतील, पण सॅटॅनिक व्हर्सेस सारखे होण्याची शक्यता वाटल्याने ते प्रसिद्ध करण्याची हिंमत त्यांना नसेल. आत्मा थडग्यात पडून राहतो आणि जेव्हा केव्हा तो डूम्सडे कयामत का दिन येईल तेव्हा त्याचा काय तो निर्णय होईल. तोपर्यंत सर्वांचे आत्मे तसेच पडून राहणार. त्यांचा ईश्वरसुद्धा किती न्यायी आहे पहा ना. गुन्हे कितीही जुने असोत, सगळ्यांना शिक्षा मात्र एकाच दिवशी. वास्तविक वेळेवर न्याय न देणे म्हणजे न्याय नाकारणे असे मानले जाते. प्रत्यक्षात मात्र ते उतरले जात नाही. ख्रिश्चन धर्मातल्या काही बुद्धिमंतांनी, काही संशोधकांनी संशोधन करून लाईफ आफ्टर डेथ सारखी पुस्तके लिहिली आहेत. विश्वसनीय म्हणून मान्यता दिलीच पाहिजे अशी पुनर्जन्माची कितीतरी उदाहरणे त्यात उल्लेखित आहेत. आपल्याकडेही धर्म कशाला हवा या नावाने श्री बाबाराव सावरकरांचे एक पुस्तक जुन्या काळी प्रसिद्ध झाले आहे. त्यात पुनर्जन्म मान्य करण्यावाचून गती नाही, म्हणून धर्म पाहिजे असे म्हटले आहे. आजही मासिकातून, वर्तमानपत्रातून पुनर्जन्माची अनेक उदाहरणे येतात. यातील एखादे जरी सत्य असले, अगदी एखादेही, तरीसुद्धा पुनर्जन्म मानावा लागेल.
अशी उदाहरणे शेकड्यांनी सापडतील. आणि केवळ आपल्याच देशात आहेत असे नाही, तर परदेशातही आहेत. तेव्हा पुनर्जन्म मानण्या वाचून गती नाही. पूर्वजन्म, पुनर्जन्म या सिद्धांताचा शोध मात्र ब्राह्मणाने लावलेला नाही. हे कर्तृत्व मुळात क्षत्रियांचे आहे. हे ज्ञानही परंपरेने क्षत्रियात राहिलेले होते. नंतर ते ब्राह्मणांना मिळाले. पुनर्जन्म सिद्धांतात देशाचे वाटोळे झाले असे म्हणणारे काही विद्वान आहेत, पण हिंदू समाजात असलेली ही मनोवृत्ती ब्राह्मणी नाही. त्या विद्वानांच्या दुर्दैवाने क्षात्राणी आहे. तसेच काही बुद्धिवादी ईश्वर माणसाने निर्माण केला आणि मग त्याने सृष्टीही घडवली असे डौलाने लिहितात. हे विधान मोठे विनोदी आहे. न्यूटनने पृथ्वीला गुरुत्वाकर्षण नावाची शक्ती दिली, कोलंबसाने अमेरिका खंड उत्पन्न केले, हे म्हणणे जितके यथार्थ तितकेच माणसाने देव निर्माण केला म्हणणे हेही उचित आहे. माणसातील शास्त्रज्ञ जसे सृष्टीतील विद्यमान नियम शोधून काढतात, तसे ऋषी संत ही माणसे ईश्वराला शोधून काढतात, हे मात्र खरे. असो, ईश्वर आणि पुनर्जन्म यांचा संबंध जोडणारा जो कर्मविपाकाचा सिद्धांत, त्याचा विचार आपण उद्या करू.